जय श्रीराम. रामकृष्ण हरी. अखंड श्री भावार्थ रामायण पारायण, त्यामधील बालकांड 11वा अध्याय, ब्रह्मज्ञानाचा अध्याय. भगवान श्रीरामचंद्र यांना वशिष्ठ महाराज अद्भुत अशा प्रकारचं ज्ञान सांगणार आहेत. आणि हे रामायणाचं पारायण आपलं 11व्या अध्यायापर्यंत आलेलं आहे. 10 अध्याय आपण यूट्यूबवर अपलोड केले. ऑडिओ स्वरूपातून अध्याय आपण यूट्यूबला टाकलेले आहेत. कधीतरी चेहरा दाखवावा म्हणून आपलं 11व्या अध्याय आपलं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि पूर्ण 11वा अध्याय आपण घेणार आहोत. तसं तर संपूर्ण रामायण घेण्याचा प्रयत्न चालू आहे, पण बघू जसं वेळ मिळेल तसं, भगवंत बुद्धी देईल तसं आपण घेण्याचा प्रयत्न करूया. जेने पंढरी सारे खाची आपुला धामणगाव केला, वैकुंठ धीपती विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम, पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम. आता जैसा ऐसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया, तुझेने कृपे रघुवर्या स्तुती वदावया सामर्थ्य. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः. श्री व्यासाचा विरक्त पुत्र सांगितले शुकाचे चरित्र, जनके त्याचा विकल्प मात्र, केला निरअहंकार द्वारपाळ द्वारे. सज्ञानाचे कृपावचन द्वारपाळ द्वारे जाण, करोनी विकल्पाचे दहन, पूर्ण समाधान श्री शुकासी. जैसी विरक्ती शुकासी तैसी विरक्ती श्रीरामासी, राज्य वैभव नावडे त्यासी, नित्य विषयासी विरक्त. श्रीरामा तुझे ध्यान गंभीर, शुकाच्या ऐसा निज विचार, त्वाही करावा श्री गुरु साचार, विश्रांतीचे घर विवेकापासी. सकळ वासनेची शांती, या नाव मुख्य मुक्ती, विषय वासना उत्पत्ती, बद्धता निश्चिती या नाव. देही आसोनी विदेहा स्थिती, ज्यासी नाही विषयासक्ती, त्यासी बोलिजे जीवन मुक्ती, जान निश्चिती रघुनाथा. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान, शुकाच ऐसे संपूर्ण, विश्वामित्रे सांगावे ज्ञान, ते जाणून चिन्ह ऋषी बोले. रामा तुझ द्यावया समाधान, उपदेशावया ब्रह्मज्ञान, वशिष्ठ कुळगुरु सज्ञान, सदा संपन्न षड्गुण ऐश्वर्य, भूत भविष्य वर्तमान, त्रिकाळ ज्ञाता सर्वज्ञ,
अंतर्यामी साक्षी पूर्ण गुरुत्वे गहन श्री वशिष्ठ सूर्यवंशी जे जे उत्पन्न त्यासी वशिष्ठ सांगे ज्ञान श्री वशिष्ठाचे ज्ञान महिमान हरिहर आपण वंदिती स्वय तुझ ऐसा कुलगुरु असता मी उपदेशू नये रघुनाथा तुझ ऐसा कुलगुरु असता मी उपदेशू नये रघुनाथा तरी वशिष्ठासी अनन्यता ज्ञान प्राप्त्यर्थ शरणरी घे पुढीलांचा शिष्याती वरिष्ठ त्यासी चाळवी तो गुरु भ्रष्ट उपदेशी तो ज्ञान नष्ट अति पापिष्ट प्रलोभे कुळी असता सज्ञान गुरु त्यासी त्यागी तो पापिष्ट नरू स्वयं उपदेशी तो पापाचारू हा निज निर्धारू ज्ञान उपदेशी वशिष्ठ ज्ञान गुरु सूर्यवंशी त्याच्या शिष्याशी जो उपदेशी तेने जोडिल्या पापराशी गुरुत्वे शिष्याशी उपदेशिता या लागी रघुपती पावावया ब्रह्म प्राप्ती वशिष्ठ ज्ञान गुरुसी प्रार्थी तेने तू विश्रांती पावसी सुखे ऐसे सांगोनी श्रीरामासे विश्वामित्र बोले वशिष्ठासे पूर्ण अधिकार श्री रघुनाथासी तू का उपदेशी उदास वशिष्ठा तू काही स्मरतोसी पूर्वी वैर आम्हा तुम्हासी ते वैर शांत करावयासी ब्रह्मा उपदेशी निज गुह्य ज्ञान त्या गुह्य ज्ञानाच्या पोटी मी तूपणाची मावळे गोष्टी वैर निमाले उठा उठी स्वानंद पुष्टी आम्हा दोघा ज्या स्वानंदाची ये स्थिती आम्हा तुम्हा झाली प्रीती याती प्रीती विकल्पानुपजे कल्पांती तेची श्रीरामा प्रति उपदेशी ते ज्ञान विसरलो मनसी आठव विसरा ते स्वयं ग्रासी नाठवता आठव अहर्निशी विसरू त्यापाशी असेना ज्ञानाची ज्ञान गंभीरी विरक्त शिष्याचे सुक्षेत्री उपतिष्ठे निज निर्धारी ते गुरुची खरी गुरु गरिमा काम क्रोधादि महाज्वाळे ज्याचे शिष्याचे ज्ञान न पोळे तेने गुरुत्वे अति प्रांजळे अदग्ध स्वज्वळे ते ज्ञान शिष्याचे विकल्प समस्त खंडोने निर्विकल्प करीत तेची ज्ञान अखंडित शुद्ध शास्त्रार्थ या नाव शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिती तेची सद्गुरु उपदेशिती ज्या शिष्यासी होय प्रतीती त्या गुरुत्वाची ख्याती हरिहरा वंद्य शिष्यासी नाही ब्रह्मा प्रचिती शब्द ज्ञाने सतेज युक्ती मनी विषयांची आसक्ती ते जाण निश्चिती या शिष्य
मनुष्य देहांची या प्राप्ती संसार तारावया गुरु भक्ती ऐसा भाव ज्याचे चित्ती तो जाण निश्चिती या शिष्य ज्यासी विषय वासना चित्ती ज्याशी संसारावर आसक्ती लोकेशनेची अति प्रीती तो जाण निश्चिती अविरक्त ऐसी याते जे उपदेशिती ते अपवित्र उपदेश स्थिती जे विश्वान चर्म पात्रा प्रती गोक्षीर धरिती भरिती धारोष्ण पर शिष्यासी उपदेशना ते गुरुत्वासी अति दूषणा आशिष्यासी सांगावे ज्ञान ते निंद्य पूर्ण सर्वार्थी सत्शिष्यासी सद्गुण देखोन सुखा सांगावे गुह्य ज्ञान त्या गुरुचे गुरुत्व धन्य परम पावन परमार्थी हे विश्वामित्राचे वचन ऐकोनिया अति गहन सिद्ध साधक ऋषी जन करीती स्तवन धन्य धन्य व्यास नारद याज्ञवल्की शुक प्रमुख शौनकी विश्वामित्रा ते निजमुखी सकळी की पुन्हा पुन्हा स्तविजे जो ब्रह्मज्ञानाचा महामेरू जो स्वानंदाचा सुख सागरू तो बोले वशिष्ठ ऋषीश्वरू चित्त चमत्कारू वचन ज्याचे ब्रह्मया पासून ब्रह्म प्राप्ती परी ब्रह्मया समान ज्ञान शक्ती वचन मात्रे ब्रह्म प्राप्ती सचिश्च पावती स्वानंदे ज्ञान वैराग्य औदार्य ख्याती यश श्री ऐश्वर्य स्थिती हे साही गुण वशिष्ठासी आसती भगवंत तेने त्यासी सूर्यवंश निज सन्मानी गुरुत्वे जो मुकुटमणी राये पूजिला अनुदिनी जो वरासनी उपविष्ट वशिष्ठे करिता उपदेश शिष्य तात्काळ होय निरास त्या निरासतेची कास जेने सावकाश धरिली असे श्रीराम अधिकार शिरोरत्न परीन पुसता ब्रह्मज्ञान सांगो नये गा आपण हे मुख्य लक्षण उपदेशी वशिष्ठाची महाख्याती सूर्य जिंतीला दंड शक्ती तो विश्वामित्रा प्रती उपदेश स्थिती सांगत सद्गुरु तेन प्रार्थिता शिष्य आदरेन पूछता ज्ञान सांगून येगा सर्वथा सांगे तो तत्वता गुरु मूर्ख गुरु स्वयं मने शिष्यास तू घे माझा उपदेश तेव्हाच गुरुत्व पडिले ओस वाढला असोस गुरुत्व लोभे या लागी शिष्येन पुसता जाण आपण सांगो नये ब्रह्मज्ञान जरी राम अधिकारी रत्न तरी अप्रश्नी ज्ञान सांगू नये शिष्य उपदेशी उदास भूत गुरु साक्षेपी उपदेशार्थ तेने गुरुत्व झाला घात
अविवेक लोलूप शिष्यार्थी। विश्वामित्रा तुझी आज्ञा, माझे निन करवे अवज्ञा। आता सांगेन ब्रह्मज्ञान, साधूची आज्ञा मज वंद्य। विश्वामित्रा तू साधू रत्न, सुरवरा वंद्य महिमान। क्षत्रिय होतास्त ब्राह्मण, स्वय ज्ञाने संपूर्ण वश केले। त्या तुझ साधूची निजाज्ञा, हरिहरा न करवे अवज्ञा। या लागी मी रघुनंदना, गुह्य ज्ञान सांगेन। माझे तुझे वैरा शांती, जे उपदेशिले प्रजापती। ते अखंड स्मरे स्फूर्ती, संसार प्रवृत्ती निवर्तक। तेने ज्ञाने मी आपण, उपदेशीन रघुनंदन। ज्या उपदेशासी विघ्न, कल्पांती जान बाधेना। विघ्नाची होय निर्विघ्न, प्रपंच होय चैतन्य घन। शिष्य होय ब्रह्मपूर्ण, अज्ञान ते ज्ञान होऊन ठाके। ऐसे हे गुह्य स्थिती, उपदेशीन श्रीरामा प्रती। हे वशिष्ठाची वचनोक्ती, ऐकोन निश्चिती सुखावे राम। मग वशिष्ठासी श्रीराम आपण, सद्भावे घाली लोटांगणा। अनन्य भावे तुझ मी शरण, मी शिष्य पूर्ण गुरुवर्या। ऐसा सद्गतीत कृपा वचना, करुणा बाकी दीन वदना। स्वामींनी कृपा करावी आपण, मज दिना उद्धरावे। जेवी दीपे गवाक्षांसी दीप्ती, ती गवाक्षे दीपासी निनती। देवी तुझेनी सूर्यवंश ज्ञान प्राप्ती, ते तुझी ज्ञान स्थिती मी नेने। तुझे आघात ब्रह्मज्ञान, ते मी नेनेची अज्ञान। ते तू कुलगुरु सनातन, मनोनी चरण दृढ धरिले। श्रीराम स्वय चैतन्य घन, देव कार्यार्थ अवतार पूर्ण। करावया धर्म संरक्षण, मनुष्यपणा नटनाट्य। तेने पै मनविता अज्ञान, ब्रह्मी ब्रह्मत्व न्यून। अथवा मनविता सज्ञान, ब्रह्मी ब्रह्मत्व पूर्ण अधिकार नवे। एवं ज्ञानातीत, श्रीराम स्वयं सदोदित। तोही लोक संग्रहार्थ, गुरुत्वे वंदित वशिष्ठाते। देवोनी सद्गुरुसी सन्मान, श्रीराम न पुसता ब्रह्मज्ञान। ते ज्ञान मार्गे विच्छिन्न, स्वय आपण केला से होय। करावया दीन उद्धारा, गुरु शिष्य परंपरा। स्थापावया श्री रघुवीरा, कळवळा पुरा ज्ञान मार्गी। या लागी श्रीराम आपण, केवळ भोनी अज्ञान। गुरुत्वे वशिष्ठाशी सन्मान, देवोनी ब्रह्मज्ञान विनितत्व पुसे। घेवोनी अज्ञानाची बुंती, केवळ अज्ञान प्रश्नोक्ती। स्वयं पुसत आहे रघुपती,
तेही उपपत्ती अवधारा। मुनी ऐके मुनी सावधान, जैसे माझे पूर्व प्राक्तन। मी त्या प्रारब्धाधीन, स्वयं करतेपणा मज नाही। पाहता प्रारब्धाकडे, मी तव केवळ बापुडे। म्या काय करावे पुढे, हे धड पुढे हे लक्षेना। पाहता प्रारब्धाकडे, मी तव केवळ बापुडे। म्या काय करावे पुढे, हे धड पुढे लक्षेना। देह असता प्रारब्धाधीना, जेणे होय ब्रह्मज्ञान। तैसी कृपा करावी परिपूर्ण, ज्ञान विज्ञान परिपाके। मनुष्य देही ब्रह्म प्राप्ती, तो देह भाव नसावा चित्ती। विदेहत्व परमार्थ गती, विवेक सद्युक्ती निज पुरुषार्थ। नर देह ऐसे गोमटे, शोधिता त्रैलोक्य न भेटे। आणि देह ऐसे ओखटे, अत्यंत खोटे आन नाही। ओखटे म्हणून त्यागावे, तरी मोक्ष सुखा नागवावे। गोमटे म्हणून भोगावे, ते अवश्य जावे अधपाता। हे भोगावे ना त्यागावे, निज पुरुषार्थ लाघवे। भगवन मार्गी लावावे, तरीच पावावे परम सुख। ऐके बापा रघुनाथा, या युक्तीच्या पुरुषार्था। साधोनी पावावे परमार्था, उपाय अन्यथा असेना। मनोरथ नानावृत्ती, या नाव वासना सरिसा म्हणती। ये माझी बुडाली नेनो किती, बळी ते तरती निज पुरुषार्थे। शुभाशुभ वासना वोग, सबळ बळे वाहती अनेक। ते विवेके मोडोनी सांग, परमार्थी चांग पुरुषार्थ कीजे। त्या पुरुषार्थाचे लक्षण, अशुभ वासना त्यागुण। परमार्थी दृढ राखावे मन, हे मुख्य लक्षण परमार्थाचे। बाळक लाविजे अभ्यासे, शणे शणे योग्यता होय त्यासे। तेवी आत्मानुसंधाने चित्तासी, सावकाशी राखावे। अनुसंधान सांडिता चित्ता, वळवून लावावे परमार्था। ये विषयी करावे पुरुषार्था, चित्त जयार्था साटोप। दात खावोनिया निहटी, लागावे मनोजयाच्या पाठी। हात चुरोनिया उठा उठी, मनोजय दृष्टी लक्षावा। अंगे आवरोनिया अंग, मनोजय करावा सांग। हाची परमार्थाचा मार्ग, अति अव्यंग रघुनाथा। सावधान अहोरात्र, चित्त लक्षावे चिन्मात्र। हेची परमार्थाचे सूत्र, अति पवित्र निजनिष्ठा। मने मना सावधान, मने मना निर्दळन। मने मन अनुसंधान, या नाव पूर्ण पुरुषार्थ। सकळांच्या वित्पत्ती, अनभ्यासे शांत होती। तैसी नवे ज्ञान स्थिती,
क्षणार्धे प्राप्ती प्रबळे स्वय वेद शास्त्र श्रुती पुराण नाना कळा अति विंदान अनभ्यासे होय क्षीण ज्ञानाचे लक्षण ऐसे नव्हे ज्ञान प्राप्त काळी जाना अभ्यासे विन वाडे पूर्ण जन्म मरण करी क्षीण तव तव प्रबळपण ज्ञानाचे साधक ज्ञान सांडू पाहे सांडू जाता अधिक होय ऐसी ज्ञान कळेची स्वय सुलभत्वे आहे सुखरूप ज्ञान सुलभत्वे सुख प्राप्ती तरिका साधक सदा शिनती त्यासी अनुताप नाही चित्ती अवैराग्य प्राप्ती ज्ञानाची नव्हे या लागी आपण महत्व सांडोनिया पूर्ण रंकाचे रंक होऊन जाणार ज्ञान गवेषण करावे भूक नाही ज्याचे पोटी तो पंचामृत पाये लोटी तेवी अवैराग्य करंटी शुद्ध ज्ञानेसी भेटी शिनता नव्हे हाती घेऊनी खापर ज्ञानार्थ चांडाळाचे घरोघर भीक मागणे श्रेष्ठ सदर परी मूर्ख शरीर त्याहुनी निंद्य मूर्ख ते सार्वभौम पूर्ण ते सोलीव दुःख दारुण जो ज्ञान पावनिया किंचन तो वंद्य जान ब्रह्मादि देवा ते पावावया निज ज्ञान विवेक वैराग्य ज्ञान संपन्न सद्गुरु शिर गता शरण तै मूर्खपण मावळे ऐसिया स्थिती आचार्या वर्तता जग जाळ माया कैसे तरी जय गुरुवर्या सांगत्या उपाया आत्मप्राप्ती लागून गुरुवाक्य ब्रह्म प्राप्ती ऐसी श्रुती शास्त्रे गरजती ते प्राप्तीची निज स्थिती पावेन निश्चिती गुरुराया करी गुरु उपदेशाची या गोष्टी नाही ज्ञानाची भरली वाटी जे शिष्याचे लावी होती ब्रह्मज्ञान पाठी पावेल गुरुपासी नाही ज्ञानाचा गोळा जो गिरवी शिष्यासी तत्काळा गुरुरूपे नाही ज्ञान धन मोटळा जे शिष्या जवळी स्वयं देई दे गुरुने देई जे आपण शिष्य घेई जे अंजुळी पूर्ण तैसे नव्हे ब्रह्मज्ञान अतर्क्य विंदान ज्ञान प्राप्तीचे उपदेश क्रम रघुनाथा गुरुन सांगोनी सांगता उपदेश क्रम रघुनाथा गुरुन सांगोनी सांगता शिष्यकाने विना ऐकता प्राप्ती परमार्था तैला भे दृष्टीने देखिजे सावधान तेची कुर्मीच्या पिल्ला अमृत पान दृष्टी तरळताची जाण पडे लंघन तयांसी तेवी श्री गुरु शिष्येसी एकात्मता
तेने शिष्य लाभे परमार्था अनुमात्र भाव पालटता उपदेश रीता पडे शिष्य गुरु सांगे गुह्य ज्ञान शिष्य ते त्याजोनी सेवी गुण वर्ण वर्ण देहाभिमान गेलिया मग ज्ञान स्वय लाभे सच्चिदानंद निज वार्ता गुरु सांगे शिष्य स्वार्था शिष्य स्वार्थी सांडोनी चिंता तरीच परमार्थ पाविजे ज्या शिष्याचे चित्ती चिंता देह गिहादी अति ममता तूपदेश गुरुपदेश नित्य रीता प्राप्ती परमार्था कधी नव्हे विषय स्वार्थ ज्याचे पोटी तो आस्थेच्या सांगे दोन चार गोष्टी ते प्रज्ञा अतिशय चोरटी परमार्थ भेटी होणे दी या लागी तात्काळ पावावया ब्रह्म प्रबळ एकी शिष्य प्रज्ञाची गा केवळ परमार्थ फळ तेने लाभे शिष्यासी नाही चित्त शुद्धी त्यासी शास्त्रे नव्हे आत्मबुद्धी तो शास्त्र विकोनिया विषय साधी हित त्रिशुद्धी नव्हेची शास्त्रे शिष्या चित्ती विषयासक्ती गुरु उपदेश नव्हे परमार्थ प्राप्ती तो उपदेश जाय व्यर्थ अंती करी विपरीत ज्ञान गर्वे उपदेश स्वय व्यर्थ गेला सवेची ज्ञान गर्व घेऊन आला ज्ञातेपणाचा ताटा चढला नायके बोला श्रेष्ठांचा स्वयं उपदेश केला व्यर्थ परी वाढला अति अनर्थ चित्त शुद्धी नाही सत्य तेथे परमार्थ कदा न घडे चित्त शुद्धी ज्याचे मनी तो परमार्थ पावे पाषाणी कळे चित्त शुद्धीची करणी दावी जनी वनी जनार्दन साधक भावनेच्या पोटी दृश्य जाळेसी ब्रह्मांड कोटी हारपती उठा उठी राईच्या पोटी मेरू जेवी न मावे पावे मावे ब्रह्म भावना सूक्ष्म सुपर ती माझी दिसे ते चराचर केवी हारफे जगडंबर मशक गिरीवर गिळील कैसा साधुत्वे पाहता साधुसी मुख्य साधुत्व सद्गुरुसी तो जो स्वामत्व उपदेशी सच्छास्त्र त्यासी बोलती ज्ञाते त्या गुरुवाकी एकात्मता शिष्य झाली या सर्वात्मता तो दिवस मासन लागता योग्य परमार्थ तात्काळ होय तात्काळ होय योग्यता हाही विलंबू न साहे सर्वथा हृदय सिद्धची निजात्मता गुरु वाक्य पाहता नैराश्य लाभे केवळ तंतु पाहता दृष्टी वस्त्र लोपे उठा उठी सूक्ष्म ब्रह्म लक्षिता दृष्टी ब्रह्मांड कोटी मावळती मरोनिया जो मेला तो मागुतेनी जन्म आला जो जिताची जीवे निमाला तो सुखी झाला सतसंगे
पाहता सूक्ष्म दृष्टी सावधान, शून्याचे हरपे शून्यपणा, तैजो ब्रह्म होय ब्रह्मपूर्ण, साधू सज्जन समागमे, जव जव नाही होय नश्वर देहो, तव तव सुखाचा उत्सव, निशेष होय देहाचा अभाव, परमानंद पाहो सतसंगे, सतसंगे ज्या आकिंचनता, तो ब्रह्मादिका वंद्य सर्वथा, त्रैलोक्य वैभवानोनिला था, ऐसी प्रसन्नता सतसंगे, ऐसिया सतसंगा परते, श्रेष्ठ साधन नाही तेथे, त्या सतसंग महिमेते, ऐक निश्चित सांगेना, सतसंगे नाही दृष्टेपणा, पुढे दृश्य नाही जाना, देखते विन दर्शना, ते ब्रह्म पूर्ण रघुनाथा, दृश्य द्रष्टा दोहिते, दर्शन प्रकाशे निश्चिते, ते दर्शन आकळे जयाते, ब्रह्मस्थिती त्याते अभंग, साकर कणिका भिन्न भिन्न, परी त्या कणिका साकरची आपणा, ते विचराचर दृश्यमान, ते ब्रह्म पूर्ण पूर्णत्वे, उंच नीच अलंकार, परी ते एकच भंगार, तेवी पाहता चराचर, वस्तू परात्पर परब्रह्म, मनती घटाकाश मठाकाश, परी ते सहजची महदाकाश, देवी दृश्य दर्शनी दृष्टाभास, भासतो चिद्विलास चिन्मयत्वे, या निजात्म दृष्टी पाहता, विषयी विषयो ब्रह्मरूपता, तेची उपपत्ती तत्वता, ऐके रघुनाथा सांगेना, मुख्य विषयो पंचविध, शब्द स्पर्श रूप रस गंध, याची गोडी तो परमानंद, आत्मविद जाणती, विषयांचे गोडपणा, ते गोडीच ब्रह्मपूर्ण, ते गोडीचे जे ज्ञातेपणा, ते चैतन्य घन जाणावे, यस्यानंद यस्य मात्र जीवंती, विषय गोडी ते ब्रह्मस्फूर्ती, भोक्ता भोगी स्वयेची शक्ती, जाणीव ते निश्चिती परब्रह्म, या लागी गा रघुनाथा, जेने जाणीजे विषय स्वादा, ते जानवी आली ज्याच्या हाता, तो जाण तत्वता स्वदेही ब्रह्म, मागील धीर वीर परमार्थी, पावले विशोक ब्रह्म प्राप्ती, ते विशोकतेची स्थिती, मज का निश्चिती प्रगटेना, ऐसी उपदेशी ज्ञान पदवी, जे धैर्या ते धैर्याची अंगवी, अंग अंगाते स्वयं हरवी, विशोक सर्व भावी जेने मी होय, ब्रह्मज्ञानाच्या उपपत्ती, सांगितल्या नाना युक्ती, जेने सद्य पावे ब्रह्म प्राप्ती, ते मज निश्चिती सांगा स्वामी, ऐके बापा रघुवीरा, सांगेन ज्ञानाच्या सर्व थारा, जो श्रवणार्थी चातक खरा, तो वाक्य सुख सारा झेलोनी घे, ज्ञान कथा अवघेची ऐकती,
परी ऐकिले ते नाचरती, या लागी श्रवणाची होय माती, परमार्थ प्राप्ती त्या कैची। पावन कथा ज्ञान गर्वोक्ती, अवधाने अनवधाने ते श्रवण न निवती, माते चित्ता माझी केवी पावती, त्यांची मननाची वस्ती उद्वस सदा। ऐसी निज कथा ऐकती, ते ऐकताची नायकती, त्यांची परमार्थाची प्राप्ती, कदा कल्पांती घडेना। ऐके श्रीराम सावधान, येथे भोग इच्छा मुख्य बंधना, ते त्यागी तो ज्ञाता पूर्ण, तेथे मुक्तपण सहजची। इच्छा त्याग अति कठीण, जो त्यागी तो विचक्षण, त्याचे त्यागाचे लक्षण, निर्वाण गुण अवधारी। मने मनाते आवरावे, मने मनाते निग्रहावे, मने मनाते धरावे, मने मारावे मनाते। मने मनाचा निग्रह ऐसा, तेथे समूळ निमे आशा, चैतन्याचा ओते देह ठसा, प्रपंच पैसा परब्रह्म होय। ऐसिया सूक्ष्म अतियुक्ते, परब्रह्माची सत्य प्राप्ती, स्वयं परब्रह्माची हाती, प्राप्ती अप्राप्ती भवभावे। स्वयंभू हृदयी ब्रह्मस्थिती, ब्रह्म प्रभा इंद्रिय वृत्ती, ते अभावे ब्रह्म नवे मनती, सद्भावे होती परब्रह्म। या सद्भावाची उपपत्ती, निश्चये सांगेन रघुपती, दृढ धरावी सावधान वृत्ती, हे ब्रह्मस्थिती अभंग। जेथे काम क्रोधास लोभता, निःशेष नाही ते ब्रह्म शांतता, ते शांती ब्रह्म स्वभावता, सबाह्य पूर्णता सर्व देही। ज्यासी मी म्हणजे आपण, ते मीपणाचे वपू चैतन्य, इंद्रियांचे कर्माचरण, तेही आचरण पूर्ण परब्रह्मत्वे। काया वाचा मनसा आचरा, ते सहजे पूर्ण ब्रह्म। हे ज्यासी कळली खून, तो तात्काळ जाण परब्रह्म झाला, तो तात्काळ परब्रह्म झाला। मनता लाज लागली पै बोला, स्वय ब्रह्मरूपे संचला, झाला न झाला ज्ञान ज्ञाने। या लागी गा रघुनाथा, स्वतः सिद्ध ब्रह्म रूपता, स्वयं स्वयंभूये आता, या श्लोकार्था विनटोनी। इंद्रियांचे कर्माचरण, सर्व देही समान, ते कर्मयोगी सावधान, ब्रह्म अनुसंधान निजनिष्ठा। योगी स्वधर्म कर्म करीती, कर्मी स्फुरे ब्रह्म प्रचिती, तेची परमात्मयाची निज भक्ती, नित्य मुक्ती सावधानत्वे। योगी जागृती सावधान, चित सावधानत्वे देखती स्वप्न, सुषुप्ती सुखे समाधान, चिद्रूप पूर्ण भोगिती सदा। ऐशा अवस्था त्रयी सावधान,
हेची भगवंताचे भजन, हेची परमात्मयाचे पूजन, हेची समाधान जीव शिवांचे। ऐसा सद्भावे आचार, जो सावधान निरंतर, त्यासी ब्रह्मरूप चराचर, विषय मात्र चिद्रूप। जे जे दिसे दृश्य दर्शन, जे जे विषय भोगायतन, ते निर्मळ ब्रह्म जाण, सभाय पूर्ण परब्रह्म। माहे एक एक सांगो किती, त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती, सहज ठसावे रघुपती, तेही उपपत्ती अवधारी। ब्रह्म दृश्य दृष्टा दर्शन, ब्रह्म चतुर्दश भुवन, भूत परंपरा ब्रह्मपूर्ण, मी मनने ते मीपण परब्रह्मत्वे। ब्रह्मरूप भासती मित्र, ब्रह्मरूपे भासती पुत्र, शत्रु भासती चिन्मात्र, सुहद समग्र सद्रूपत्वे। शत्रु मित्र सखे बंधू, हा परब्रह्मी अपवादू, ब्रह्म केवळ स्वानंद कंदू, परमानंदू परिपूर्ण। ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला, ब्रह्मी प्रपंच नाही आथिला, ब्रह्मी प्रपंच नाही स्पर्शला, भ्रांती भाविला निज भावना। भ्रांतासी जग दुःख प्रतीती, ज्ञात्या सुखरूप विश्वमूर्ती, अंधा गडद पडे त्रिजगती, देखने देखती स्वप्रकाशकत्वे। या लागी ज्या परमार्थ बुद्धी, ते तोडीती भेदाची विधी, भेद तोडावया त्रिशुद्धी, भगवत बुद्धी सर्वत्र। ज्या ब्रह्मभाव सर्वभूती, ते स्वयं परब्रह्म होती, ते पूर्वीचा ब्रह्म आहे ती, भावना भ्रांती छेदक। जो करी अमृत पान, तो अमर होय आपना, ज्या सर्वभूती भगवत भजना, ते परब्रह्म पूर्ण स्वयं होती। ऐके श्रीरामा जगाची स्थिती, परब्रह्मा का परम भ्रांती, तिसरी नाही वस्ती, जान निश्चिती रघुनाथा। नाना आकारे जगाची प्रचिती, तेची मुख्यत्वे सोली व भ्रांती, ते भ्रांतीची निज स्थिती, ऐके रघुपती सांगेना। अहम आत्मा जे मीपण, ते मुख्य भ्रमाचे निज कारण, तू मनने हा भ्रम दारुण, मी तू पण ब्रह्म मूळ। देव भक्त दोन्ही भिन्न, ऐसे जे का उपासना, ते ज्ञानाचे मुख्य अज्ञान लक्षण, सूक्ष्म ब्रह्म पूर्ण अतर्क्य व्हावे। ब्रह्म अखंडत्वे पूर्ण स्थिती, तेथे देव भक्त भिन्न मानिती, हे गुह्य ज्ञान अति भ्रांती, अतर्क्य निश्चिती सज्ञान। ईश्वर तो अति वरिष्ठ, हे रे भूत भौतिके अति कनिष्ठ, हे भ्रमाचे अति कचाट, येथे श्रेष्ठ श्रेष्ठ भुलविले भ्रमे। दोरी सर्प जन्मला नाही, तो उपजे भ्रांतीचे ठाई, देवी ब्रह्मी जग नाही,
आभासे पायी भ्रममूळ जग देखणे हा परम ब्रह्म जगन देखणे ते परब्रह्म हे जाण गुह्य उकनिज वर्म तू पुरुषोत्तम परमात्मा मी तुझ सांगो तरी तू परमात्मा तुझा तूची पाहे महिमा तुझ्या स्वरूपाची नाही सीमा अपार अप्रेम रघुनाथ तू आत्मा आत्मत्वे परिपूर्ण तू कर्मा कर्म विहीन तुझ नाही स्थानमान ते निज लक्षण अवधारी तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानी आकाश लोपे कोणे कोणी पाहता न दिसे नयनी गेले हरपोणी मिथ्यात्वे पाहता स्वस्वरूप शुद्धत्वे लाजिले पै शोधिता सत्वे स्वयं सामावले महत्वे मायेचे सत्व असत्व आले राईच्या कोटीच्या अंशाप्रती वस्तू सावकाश नांदती अनु माझी सुख स्वरूप स्थिती वस्तू विश्रांती सावकाश सूक्ष्महुनी सूक्ष्म सार ते निजन ते नित्याक्षर ते तुझे स्वरूप साचार जीव शिवत्वे विचार अव्ययी विरे वस्तुसी नाही माता पिता या लागी न घडे जन्म कथा जन्मे विन मरण वार्ता आत्मत्वी सर्वथा असेना एवं जन्म मरणातीत अपार सुखे सदोदित त्या स्वरूपा नाव रघुनाथ जान निश्चित श्रीरामा वेद वेदांग पुराण श्रुती स्मृती शास्त्र विज्ञान इतिहासाचे गुह्य ज्ञान ते निरूपण रघुनाथ सर्व साराचे मुख्य सार तो हा इतिहास साचार सकळ ज्ञानाचे ज्ञान गवर अति उदार मुक्तत्वे हे निरूपण जीवी खोटे काही विषयांचे लहाने फिटे जन्म मरणाचे खत फाटे भव भय आटे मृग जळत्वे या इतिहासाचे निज वर्म कर्माची होय परब्रह्म साधक होय आत्माराम नित्यत्वे परम निज मोक्ष जोडे म्या निरोपिले जे जे निरूपण ते जीवन मुक्ताचे लक्षण तो आत्माराम आपण पूर्णत्वे पूर्ण परमात्मा तू ऐकोनी वशिष्ठांचे वचन श्रीराम स्वय आपण आपुले देखे पूर्णपण स्वानंद घन सुखरूप होता स्वरूपी भेटी चित्त चैतन्या पडली मिठे हर्ष बाष्प दाटले कंठे आनंद पोटी न समाये आनंद न हृदय न माये तो नेत्री उलतू पाहे पूर्ण दाटला विस्मये देहीची सोय स्फुरेना प्राण पांगुळला जेथीचा तेथा कंठ झाला सद्गदिता इंद्रिये उपरमली समस्त पाडिले ताटस्थ्या चित्रुपत्वे सर्वांगी रोममुळी आली स्वेद कणिका निर्मळी मुक्ती मोतियांची जाळी पांघरविली निज सत्वे निशेष नाठवे मी तूपणा
खुंटली वाचा पडले मौन, जीव शिवांचे पुसिले भान, चित्त समाधान पावले। श्रीराम चैतन्य घन, झाला स्वरूपी निमग्न, त्यासी व्यवहार प्रवीण, श्री वशिष्ठ आपण केले। ऐसे भारद्वाजे वाल्मिका प्रती, स्वयं पुसिरे अति प्रीती, वाल्मिकी तदर्थी, कथा संगती सांगतू। ताठस्थ्य देखोनी श्रीरामासी, विश्वामित्र झाला कासावीसी, तो कळवळोनी वशिष्ठासी, निज कार्यासी सांगत। स्वामी वशिष्ठा तू ब्रह्मपुत्र, तुझ्याच गुरुत्वाचे चरित्र, ब्रह्मप्राप्ती तू अति पवित्र, अति विचित्र अनुपम्य, तुझ्या गुरुत्वाचे वर्म, मिथ्या देहादि इंद्रिय कर्म, शिष्य होय पूर्ण ब्रह्म, ते समाधि परम श्रीरामी। शक्तिपाते शिष्योत्तमा, पावविले न करिता श्रमा, हे तुझ्या गुरुत्वाची गरिमा, आगाध महिमा ती लोकी। शिष्याच्या सकळ वृत्ती, वचने लाविसी ब्रह्मस्थिती, शिष्य पावे ब्रह्मस्थिती, शक्ती पातु निश्चिती या नाव। लव निमिष घटिका मुहूर्त, शिष्यासी बानली हे स्थिती, शक्ती पातु हा निश्चिती, ऐसी ख्याती गुरुवाक्य। वचने छेदिसी संशयाते, निशब्दे बोधिसी शब्दार्थे, हस्तमस्तक सामर्थ्य, शिष्य परमार्थ सुखी करीसी। असो दर्शन स्पर्शन, मुख्य तुझे कृपावलोकन, शिष्याशी सहज समाधान, चैतन्य घन चित्सुखे, चित सुखे सुख संपन्न, हे तुझ्या कृपेचे आयतन, तुझे कृपेस्तव पूर्ण, ब्रह्म समाधान श्रीरामी। श्रीरामी पूर्ण समाधी अवस्था, ठेली क्रिया कर्तव्यता, पुढील अवतार कार्यार्थ, वशिष्ठाव्रथा होऊने दी। स्वामी वशिष्ठा अवधारी, कृपा करी आम्हावरी, श्रीराम येई देहावरी, ते युक्ती विवारी स्वसत्ता, सर्व इंद्रिये सदा उद्ध्व, कर्तव्यता नित्य सावध, माझा यज्ञ होय सिद्ध, तैसा प्रबोध करी रामा। समाधी आणि उत्थान, तोही अवस्थांचे तुझ ज्ञान, शिष्यासी देई समाधान, सवेची प्रयोजन बोधिसी। करावया सूर कार्यार्थ, अवतार श्री रघुनाथ, तो केला समाधिस्थ, ठेला तटस्थ निर्व्यापारे। श्रीराम होता तटस्थ, खुंटला अवतार कार्यार्थ, माझेही कार्य तेथ, यज्ञ सिद्धार्थ राहिले। माझ्या कार्याचे स्मरण, वशिष्ठा धरी आठवण, ज्या लागी येऊन आपण, केले प्रार्थन दशरथाचे।
वशिष्ठा तूच आपण दशरथासी प्रार्थना मज दिधले राम लक्ष्मण यज्ञ रक्षण करावया। हे तुझे वाक्य होईल मिथ्या देव कार्यार्थ राहील सर्वथा या लागी श्री रघुनाथ कृत कार्यार्था प्रबोधी। अनागत भाष्य ऋषी वाल्मिके आपण केले शतकोटी रामायण ते मिथ्य होऊने दिवचन श्री रघुनंदन प्रबोधी। अनागत भाष्य अति पवित्र वदले वाल्मिकाचे वक्र श्रीरामाचे चरित्र अति विचित्र अवधारी। ताटका अति विकंटका रामे निर्दाळिली अति कंटका जनवन केले निष्कंटक सिद्धाश्रमी लोक सुखे वसती। ते सिद्धाश्रमी माझे स्थान तेथे आणिला रघुनंदन करोनी राक्षस मर्दन जय संपूर्ण श्रीरामे। करील अहिल्या उद्धरण शिवचाप प्रभंजन जानकीचे पाणी ग्रहण चौबंधूचे लग्न जनकालई स्वानंदे। जामदाग्न्या श्रीराम युद्धि पावती पराम सुख परम परशुरामासी उपरम झाला परम श्रीराम। श्रीरामाचे वनाभिगमन तेने दंडकारण्य पावन तीर्थ पवित्रता पूर्ण श्रीरामचरण शिववंद्य। समुद्री शिळा स्वय तरती विभीषणा लंका प्राप्ती राम नामाची ख्याती त्रिजगती उद्धरिला। सीता शुद्धीचे निछळे निर्दाळील राक्षस कुळे राम वंदिजे कळी काळे ते चरित्र प्रांजळे वशिष्ठा करी। जी अत्यंत आदरेसी ऐकिले श्रीरामचंद्र चरित्रासी जे राम स्मरती अहर्निशी मुक्ती त्यासी अनायासे। जो सार्थक करी राम स्मरण जो सार्थक परिसे नित्य आपण ते दोघेही जीवन मुक्त जाण इंद्रिया चरण करिताही। ज्याचे मुखी राम नामाची वस्ती जे सदा राम नाम जपती त्यासी स्वदेशी नित्य मुक्ती इंद्रियार्थी रमताही। जे अवस्थात रही नित्य मुक्त जे सदा राम जपत श्रीराम स्वयं तीर्थ असे क्रीडता स्वानंदे। ऐसी त्रैलोक्याची गती श्रीराम चरित्रे तरती श्री वशिष्ठा कृपा मूर्ती माझी कार्य सिद्धी श्रीरामे। श्रीराम पुरुषोत्तम श्रीराम परात्पर परम श्रीराम तो ब्रह्म पूर्ण ब्रह्म नित्य निष्कर्म सिद्धी श्रीराम। त्या श्रीरामाची स्थिती गती श्री वशिष्ठा तुझे हाती आमुची या कृपा स्थिती श्रीराम मूर्ती प्रबोधी। श्रीराम सदोदित दैवहीन परी रामापाशी नाही दैन्य जगाचे भाग्यापना श्री रघुनंदन प्रबोधी।
दैवे विना भाग्यवंत जगी एक श्री रघुनाथ तो वृत्ती पावनिया तेथ चरित्रार्थ संपदू सर्व जगी विजयी पूर्ण ऐसा जो का रघुनंदना त्यासी माझे निज नमना जो जगत जीवना जगाचा वशिष्ठ आमुचे कृपेवारी श्री रघुनाथासी प्रबोध करी तो अवतार चरित्र करी तो ये व्यवहारी प्रवर्तवी वाल्मीकि सांगे भारद्वाजासी तटस्थ देखोनी श्रीरामासी विश्वामित्र वशिष्ठासी राम प्रबोधासी प्रयोजी तव विश्वामित्र आपण श्रीराम अनुवाद बोलोना निज कार्यार्थी धरोनी मौन ते वशिष्ठ सर्वज्ञ जानोनी बोले ऐके बापा रघुनाथा तुझ कायसी समाधी अवस्था तू काळाचा कळिता चिदानंदता स्वरूपे परिसे अजानुभाऊ महाभुजा हा समाधी काळ नव्हे तुझा तू त्रैलोक्याधिराजा देव समाजा समग्र सुखी करी साधू संत सुखी करी निज भक्त सुखी करी लोक समस्त अवतार चरित्र अनुक्रमे केवळ निष्कर्म राहणे ते जीव समाधीचे लक्षण तेही केवळ अपक्वपणे परिपक्व चिन्ह ते ऐक सर्व भूतांचे गुणागुण जगाचे दोष दर्शन दिसतानमुळे ब्रह्मपण ते समाधी पूर्णत्वे भूतांचे विकर्माचरण भासता भासे चैतन्य घन त्या नाव शुद्ध समाधान समाधी संपूर्ण त्या नाव ऐसे न होता समाधान केवळ जे तटस्थपण ते मुग्धावस्थेचे लक्षण समाधी संपूर्ण ते नव्हे भूतांचे सकळ मळ ज्याचे दृष्टी होती निर्मळ ते समाधी सुख कल्लोळ एरसमूळ भूतादी भाव आशंका मनती संसार मिथ्याभूत तुवाची करोनी दिदला येथ तेथे कैचा देव कैचा भक्त अवतार चरित्र ते कैचे जेथे नाही मी तूपण जेथे नाही कर्म क्रिया चरण समूळ लौकिक नाही जाण लोक संरक्षण मनसी कैसे अवधारी गारगुनाथा ब्रह्म अवतारीची निज सत्ता नये जीवांची ये हाता जरी यथार्थता मुक्त झाले जया त्रिगुण मेळे जीवपण भ्रमे भुलोनी आपण ब्रह्म मनती कैचे कोण तया उद्धरण तुझेनी अवताराचे सामर्थ्य पूर्ण प्रपंच परमार्थी सावधान उभयता दिसोने दि न्यून ते निज चिन्ह अवधारी अंतरी आत्मा अद्वैत एक तेने मिथ्या समूळ लोक बाह्य कर्म जाणून संपादी लौकिक विधी पूर्वक वेदोक्त अंतरी केवळ शुद्ध बुद्ध
बाह्य दिसे जैसा विषय बद्ध जडत्व भासे जैसा मुग्ध दिसे शुद्ध विषयार्थी अंतरी निशेष विषय त्याग बाह्य इंद्रिय विषय भोग भोगिता दिसे जरी सांग तरी विषयाचे अंग आतळेना अंतरी पूर्ण निरास बाह्य लोलुपत्वे करियास जेवी मसके माझी आकाश फुगले आभास अडकले दिसे अंतरी निरपेक्ष निर्मळ बाह्य नानार्थी तळमळ लघवी लाघवी लोक झकवी सकळ तैसी कळवळ मुक्तासी अंतरी काम क्रोध निमाले शांतीचे कल्याण पाहले बाह्य क्रोधानळे खवळले जेवी मृग जळे मासे मारी बाह्य कार्य कारण वेशा गुरगुर करी व्याघ्र जैसा अंतरी मृदू लोणी तैसा कोणाही सहसा कुपेना बाह्य दिसे कार्य करिता परी अंतरी अकर्ता निजात्मता मासी कुलाल चक्री भवता परी तेही तत्वता हलेना प्रपंच आणि परमार्थी उभयता सावध स्थिती हे अवताराची अवतार शक्ती ते तुझ निज मूर्ती रघुनाथा ऐसिये गा स्थितीवरी तुही निजात्म चरित्री स्वानंदे क्रीडे संसारी लोकोचारी अविकळत्वे जेवी बुद्धिबळे वाडे कोडे मिथ्या राजा मिथ्या प्रधान हत्ती घोडे हे जाणून खेळ खेळती पुढे तेवी मुक्ताकडे भवभाव सोंगटिया जीव भाव नाही तरी मारिले म्हणती पाही तेवी मुक्त देहीचा विदेही भय नाही मरणाचे सोंगटी निमाली आहे पाठी कोण धर्मात्मा चढे वैकुंठी कोण पडिले नरक संकटी देवी निजात्म दृष्टी भवमिथ्या ऐसिया स्थितीवरी तुही सुखे संसारी स्वानंदे क्रीडा करी भयन धरी श्रीरामा राजा प्रधान पशु प्यादा कटक बुद्धी बळे अवघी काष्ट एक तरी करीती खेळाचे कौतुक तैसे संसारिक मुक्तासी ऐसिया योगाची वृत्ती रघुनाथा रघुपती त्वाही सुखे संसारा प्रती स्वानंद स्थिती क्रीडावे। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः ओडंबरीचा आंबा सफळ रस गोड परी मिथ्या मूळ देवी मिथ्या लौकिक सकळ जाणून अविकळ लोक संरक्षी बहुरूपियाची रावराणी न सोनी करीते संपादनी देवी तू श्रीराम राजा राजपणी मर्यादा रक्षणी वेदोक्त तू आहे निज वृत्तावतार वृत्ती सुखी असावे संसारा प्रती धर्म मर्यादा पूर्णोक्ती स्वानंद स्थिती क्रीडावे तोडी नवग्रहाची बेडी सोडवी देवांची बांधवडी उभवी रामराज्याची गुढी आज्ञा धडपुडी ती लोकी सांडी समाधीची भ्रांती धनुष्य बाण घेऊन हाती राम नामाची ख्याती त्रिजगती उद्धरी सांडी समाधीची भ्रांती धनुष्य बाण घेऊन हाती राम नामाची ख्याती त्रिजगती उद्धरी ऐसे वशिष्ठ सांगता रामा परमानंदी तल्लीनता
त्याच्या प्रबोधनाची कथा होय सांगता वाल्मिक। या परी श्री रघुनाथा वशिष्ठे स्वय प्रबोधिता रामा परमानंदी लयंगता कार्य कार्य अर्था स्फुरेना। ऐसे जाणून या पूर्ण तेव्हा वशिष्ठे आपण सुषुम्ना नाडी प्रवेशन करी प्रबोधन श्रीरामा। वशिष्ठ चैतन्य रूप आपण तेने चेतना चेतविली पूर्ण चेतने चेतविला प्राण सावधान हृदय करणे। प्राण प्रवेश 16 सवडी तेने चेतविल्या सर्वही नाडी तेने नेत्रांची झापडी क्षणे क्षणे गाडी उघडीता झाला। उन्मलिती दोन्ही नयन श्रावण झाले शब्दायतन शरीर झाले सावधान परिजीवपण असेना। श्रीरामाच्या निज देही मुळीच जीवपण नाही तो देहीच विदेही चैतन्य विग्रही श्रीराम। ना तळता जीव शिवपण या परी श्री रघुनंदन स्वय झाला सावधान वशिष्ठ पूर्ण बोधिला। प्रबोधिनी श्री रघुनंदन वशिष्ठे उन्मलित केले लोचन विश्वामित्रानंद गण सुरगण संतोषले सुखावले ऋषीश्वर आनंदले मुनिवर अवघे करीती जय जयकार श्री रामचंद्र प्रबोधे। न देखे गुण दोष दर्शन न देखे विधी निषेध लक्षण न देखे कर्म कर्मपण श्री रघुनंदन प्रबोधी। या परी श्री रघुनंदन स्वय झाला सावधान तो बोलिला विधी विधान तेची कथन अवधार। ऐसे गावशिष्ट महामुनी तुझे वाक्य प्रताप करणी विधी निषेध ये दोन्ही मी मनी नैनी न देखो ना। ऐके स्वामी मुनीनाथा तुझी गुरु वाक्य समर्थता कर्म क्रिया कर्तव्यता मज सर्वता उरली नाही। कर्म कार्य कर्तव्यता मज उरली नाही तत्वता तरी तुझे वाक्य गुरुनाथा मज सर्वता अनुलंघे। तुझे नी वाक्य जैसे तैसे जे बोलसी अनायासे ते मजसी सर्वता आयासे अतिविश्वासे करणीय। सद्गुरुचे निज वचन प्राणांतीहीन उल्लंघी पूर्ण तेची शिष्याचे निज लक्षण जे परिपालन गुरुवाक्य। वेद शास्त्र स्मृती पुराण तेची मुख्य लक्षण जे गुरु वाक्याचे परिपालन याची विधान विधियुक्ती। गुरु वाक्योल्लंघन याची महापाप दारुण महापाप प्रायचित्त विधान वज्रपाप पूर्ण गुरुवाक्याज्ञा। गुरु अवज्ञा परिपाठी महापातके ज्याची अंगुष्ठी ऐशिया पापांच्या उठती कोटी वज्रपापांच्या कोटी गुरु अवज्ञा। गुरु अवज्ञेची मात स्वधर्म कर्म करी घात अंगी रोकडा वाजे अनर्थ नरकपात अनिवार। सूक्ष्म सारांचा सार गुण सकळ निश्चया निश्चय पूर्ण अवघे ऐका सावधान आत्मज्ञान महालाभ। आत्मज्ञाने विन सकळा 14 विद्या 64 कळा त्या दुःख रूपे अवघी विकळा सुख 16 आत्मज्ञानी। सकळ सिद्धांत मर्यादा मुख्य ज्ञान आत्मविद्या एरी अवघी विद्या ज्या प्रसिद्ध्या 14 त्या आत्मज्ञानाचा निज ज्ञाता सद्गुरु होनी अधिकता नाही अधिक दैवता मुख्य गुणातीता तो वंदे। ब्रह्मा आणि हरिहर तेही सद्गुरूंचे किंकर सद्गुरू तोर नाही सत्पात्र ती लोकी। ऐसे बोलता आपण प्रेमे वसंडला रघुनंदन वशिष्ठाचे श्रीचरण श्री पूर्ण वंदिले।
श्रीराम पाद अभिवंदन वशिष्ठे दिदल्या लिंगण एका जनार्दन शरण पूर्ण समाधान गुरु शिष्या ऐकोणी गुरुनाथाच्या गोष्टी 14 भुवनी वैकुंठी टाळी पिटिली उठाउटी गुरु महिमा गोमटी ऐकोणी तेणे सुखी झाले सिद्ध ऋषीश्वर सुखी झाले सुरवर अवघे गरिदी जय जय कर सुमन संभार वर्षले दिव्ये सुमनांचा सडा तो विराजे चौकडा तेणे श्रीरामा शोभला गाडा चिन्मात्र चोकडा सालंकृत वाल्मिक सांगे आपण भारद्वाज तू सावधान गुरुनाथाचे आत्मज्ञान प्रबोध लक्षण अवधारिले जे झाले ज्ञान श्रवण त्याचे धरून अनुसंधान त्वाही आपण सुखी संपूर्ण करावे ऐसे सांगोणी भारद्वाजाशी वाल्मिक झाला संतोषी त्या वशिष्ठाच्या वचनाशी अति उल्हासी स्तवित धन्य वशिष्ठाची लीला वंदे सुरनरा सकळा तेने चिद्रत्नांची वचनमाळा श्रीरामाचे गळा बांधली तिचिया चिद्रांशी लाधोनिया अहर्निशी कवी भ्रमर झाले तिशी रस आमोदासी सेविती तिचिया चिद्गरासी लांघोनिया हरनिशी कवी भ्रम झाले तिशी रसामोदासी सेविती तिचिया पावनिया योगासी योगी पावले योग्यतेशी तेने सुखावोनी हरनिशी देह भावासी विसरले बाप गुरु वाक्य कटाक्षे अलक्ष लक्षवीन लक्षे वशिष्ठे निज गुरु पक्षे निज मोक्ष नांदवी राम वशिष्ठ कहाणी हे मोक्ष मार्गीची निशाणी मोक्ष रिगे येवणी श्रवणी कथा सावधानी अवधारी वेदांत वार्तिका निज जीवना उपनिषदांचे सार पूर्ण ओंकार अर्धमात्रा लक्षण ते हे गुह्य ज्ञान वशिष्ठ श्रीराम वशिष्ठ गुह्य ज्ञान त्याचे नित्य सावधान जो सादर करी श्रवण तो मुक्तत्वे पूर्ण सर्वावस्थी ज्यासी सार्थ वशिष्ठ श्रवण तो प्रपंची वर्तता जाण नभाईसे आलिप्त पूर्ण त्यासी कर्म बंधन बाधिना वशिष्ठ श्रवण नित्य वस्ती ज्यासी जागृती स्वप्न सुषुप्ती त्यासी सर्वदा वरी मुक्ती हे गुरुत्वे ख्याती वशिष्ठाची जागृती वशिष्ठाचे श्रवण तेची स्वप्नी मनन तेने सुषुप्ती समाधान हे आघात ज्ञान वशिष्ठांचे वशिष्ठ ग्रंथ शतसहस्त्री त्यातील लोक 77 श्लोक 77 एका जनार्दने त्यावरी ज्ञानार्थकारी टीका केली वशिष्ठ ग्रंथ शतसहस्त्री त्यातील श्लोक 77 एका जनार्दने त्यावरी ज्ञानार्थकारी टीका केली श्लोकान्वय सत्यार्थ करता जनार्दन समर्थ तेथील जो ग्रंथार्थ अर्थ विशद करी जनार्दन स्वामी कथा ग्रंथार्थे अर्थाली श्रीराम नामे पाली जेली निज मोक्ष मार्गी ठेवी झाली ज्ञानकांड केली समाप्ती पद प्रमेय उथळ खोली हे जनार्दन चालवी चाली कवित्वाची सखोल बोली बोलविता अविकळ जनार्दनो एका जनार्दना शरण श्री वशिष्ठांचे निरूपण ज्ञान निरूपण
त्याचे कृपे स्तव जाण झाले संपूर्ण पूर्णत्वे एक जनार्दना शरण वशिष्ठांचे ज्ञान निरूपण त्याचे कृपे स्तव जाण झाले संपूर्ण पूर्णत्वे एक जनार्दना शरण वशिष्ठाचे ज्ञान निरूपण त्याचे कृपे स्तव जाण झाले संपूर्ण पूर्णत्वे स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांड एकाकार टीकाया श्री वशिष्ठ राम संवादो नाम एकदशोध्याय गोडा पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय जय श्रीराम रामकृष्ण हरी। आपलं हे अखंड भावार्थ रामायण पारायण 10व्या अध्यायापर्यंत आपण युट्यूबला अपलोड केलेलं होतं। ऑडिओ स्वरूपातून ते आपण निरूपण केलेलं आहे, वाचन केलेलं आहे। आणि बालकांडाचा 11वा अध्याय ज्यामध्ये पूर्ण ब्रह्मज्ञान श्री वशिष्ठ महाराजांनी भगवंत श्री रामचंद्रांना सांगितलेला आहे। हा 313व्यांचा अध्याय आपण व्हिडिओ स्वरूपामधून बनवलेला आहे। प्रत्येक ओवी आपल्याला स्क्रीनवरती दिसेल आणि आपण सर्वांनी ते भावयुक्त अंतकरणापासून परत परत हा ज्ञानकांडाचं श्रवण करावं। जय श्रीराम।